संध्याकाळ झाली की मुलांना काहीतरी चटपटीत खायला हवं असतं। आज आपण 2 अशा मस्त रेसिपीज बनवणार आहोत, ज्यामध्ये मैदा न वापरता अगदी कमी तेलामध्ये दोन्ही रेसिपी तयार होतील, टेस्टी होतील आणि त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा या रेसिपी आहेत। बनवूया पहिली रेसिपी। तर यासाठी इथे मी अर्धा कप मुगाची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 1 तास आधी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवली होती। ही आपल्याला वाटून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। यामध्ये थोडंसं आलं घातलं, 1 हिरवी मिरची घातली आणि थोडंसं पाणी घालून अगदी बारीक अशी वाटून घेतले। वाटताना अगदी कमीत कमी पाणी घालायचं आणि शक्य असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल। वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली। यामध्ये 1 चमचा रवा घातलाय, चवीप्रमाणे मीठ घातलं, मिक्स करायचं आहे। रव्यामुळे रेसिपी कुरकुरीत व्हायला मदत होईल। आता हे मिश्रण असंच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे यामधला जो रवा आहे तो छान फुलेल। आणि आपण इथे आता स्टफिंग तयार करूया। दुसरा बाउल घेतला आहे, यामध्ये अर्धी वाटी कांदा घालायचा आहे, अर्धी वाटी टोमॅटो घातला आहे, अर्धी वाटी शिमला मिरची घेतली आहे। यानंतर चीजचा 1 क्यूब इथे मी किसून घालते। 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेत, अर्धा चमचा यामध्ये मी मिक्स हर्ब्स घातले। यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण चीजमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ कमी घालायचं आहे। 2 चमचे यामध्ये टोमॅटो केचप घालायचं आहे। सगळं छान मिक्स करायचं आहे। आता डाळ आणि रव्याचं मिश्रण जे आपण मिक्स करून ठेवलं होतं ते पहा घट्ट झालं आहे, अगदी परफेक्ट आहे। ही रेसिपी आपण अप्पे पॅनमध्ये बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी गॅसवरती अप्पे पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये बटर घालायचं आहे आणि यानंतर तयार केलेलं डाळ आणि रव्याचं मिश्रण असं पसरवून घ्यायचं। तर याची आपल्याला अशी वाटी बनवायची आहे, त्यामुळे असं कडेकडेने फक्त हे मिश्रण लावायचं आहे आणि आतला भाग पोकळ ठेवायचा आहे, ज्यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत। तर पाहू शकता जसं मी व्हिडिओमध्ये करते, अगदी फक्त कडेकडेने हे पसरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे पहा, इथे मी सगळ्या ह्याच्यामध्ये असं हे मिश्रण पसरवून घेतलं आहे आणि अशा आपल्या गोल वाटीप्रमाणे हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये स्टफिंग भरायचं आहे आणि हे करत असताना गॅस अगदी मंद ठेवा किंवा मग थोड्या वेळासाठी गॅस बंद केला तरी चालेल। तर स्टफिंग भरल्यानंतर यावरती मी पुन्हा चीज घातलं आहे आणि आता मी गॅस चालू केला आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। वरून मी थोडेसे चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स घातलेत आणि आता झाकण ठेवून मंद फ्लेमवरती 1 ते 2 मिनटं आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे। तर पहा इथे चीजसुद्धा मेल्ट झालं आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा जो बेस आहे आपला, जो आपण मुगाची डाळ रव्यापासून बनवला आहे, तो सुद्धा छान क्रिस्पी झाला आहे, भाजला गेला आहे। अगदी पातळ आपण लेयर केला होता, त्यामुळे तो खालून सुद्धा छान भाजला जातो। तर हे आपले पिझ्झा बाईट्स तयार झालेत। तर अगदी टेस्टी आणि मैदा न वापरता कमी तेलामध्ये असे हे पौष्टिक पिझ्झा बाईट्स तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। मुलांना तर हे आवडतीलच, मोठ्यांना सुद्धा नक्की आवडतील। तर ही होती आपली पहिली मुलांसाठी स्पेशल अशी रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। ही रेसिपीसुद्धा आपण अप्पे पॅनमध्येच बनवणार आहोत, अगदी कमी तेलामध्ये आणि तितकीच टेस्टी। तर इथे मी आता सगळ्यात आधी पीठ तयार करून घेते। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आहे। तर कुठलीही एक वाटी घरातली घ्या आणि तिनेच इथे 2 वाट्या पाणी तुम्हाला मोजून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे, 1 चमचा तेल घातलं आहे आणि आता पाण्याला उकळी काढायची आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ घातलं की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे असं मिक्स करायचं आहे। यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात। जसं आपण मोदकासाठी उकड बनवतो तशीच आपल्याला उकड इथे काढायची आहे। तर पहा, आता मी यावरती झाकण ठेवलं आहे आणि असंच हे बाजूला आपण ठेवून देऊया। आणि इथे आता एक स्टफिंगमध्ये घालण्यासाठी मसाला तयार करते। 1 चमचा धने घेतलेत, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि आता हे जाडसर असं कुटून घेते। मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही जाडसर वाटून घेऊ शकता।
गॅसवरती इथे मी कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की आपण कुटून ठेवलेला मसाला यामध्ये घालायचा आहे. पाव चमचा हिंग घातला आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. हे सगळं तेलावरती परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आलं लसूण घालायचं आहे. आलं लसूण किसून इथे मी घातलं आहे आणि सगळ्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं 1 मिनिट. यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला इथे मी. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता कांदा पहा सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतला आहे. यामध्ये आता बटाटे घालायचे. तर 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते ते घातले. याबरोबर इथे मसाले घालूया. तर चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे. पाव चमचा हळद घातली. धने जिरे पूड घातली अर्धा चमचा. पाव चमचा गरम मसाला घातला आहे आणि याबरोबरच अर्धा चमचा आमचूर पावडर घातले. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा घालू शकता. पाव चमचा इथे मी साखर घातली. लिंबाचा रस तुम्हाला गॅस बंद केल्यानंतर घालायचा आहे. तर इथे स्टफिंग छान 2 ते 3 मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तर हे आपलं चटपटीत असं स्टफिंग तयार झालं आहे. आता ही जी उकड आपण झाकून ठेवली होती ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि आपल्याला मळायची आहे. त्यामुळे थोडीशी आपल्याला ही कोमट करून घ्यावी लागेल. ताटामध्ये मी अशी पसरवून ठेवते. तर ही उकड कोमट झाले. आता ही मळून घ्यायची आहे. तर हाताला तेल लावून ही उकड मी अगदी सॉफ्ट अशी मळून घेतली. आता हे जे आपण स्टफिंग तयार केलं आहे त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून इथे आता एका प्लेटमध्ये मी ठेवते. असे बॉल्स तयार करून घेतलेत. आता जी आपण उकड इथे तयार करून ठेवली होती त्यातून एक गोळा घेतला आहे आणि याची अशी पारी तयार करायची. जशी आपण मोदकासाठी पारी बनवतो तशीच तयार करायची, अगदी पातळ. आणि यामध्ये स्टफिंगचा एक गोळा ठेवायचा आहे आणि आता हे बंद करायचं आहे आणि याचा बॉल तयार करायचा आहे. तर इथे मैदा न वापरता आपण तांदळाच्या पिठापासून हे आवरण याचं तयार केलं बॉलचं. तर हे बॉल्स तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण आज आपण कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवतो आहे त्यामुळे आप्पे पॅनमध्ये आपण हे बॉल्स फ्राय करणार आहोत. तर इथे मी अगदी 1-1 ड्रॉप तेल घातलं आहे यामध्ये आणि आता मंद फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायची गरज नाही आहे. 1-1 मिनटाने हे असं सगळीकडून फिरवून घ्यायचे आहेत आणि सगळीकडून एकसारखे भाजून घ्यायचे आहेत. तांदळाच्या पिठामुळे मस्त क्रिस्पी होतात हे. तर इथे पाहू शकता किती छान रंग आला आहे. अगदी मस्त गोल्डन ब्राऊन झालेत आणि क्रिस्पीसुद्धा झालेत. काढून घेऊया. तर ही होती आपली दुसरी मस्त टेस्टी अशी रेसिपी. तर आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. हेल्दी आहेत तितक्याच टेस्टीसुद्धा आहेत. आजच्या ह्या दोन्हीही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी मला खात्री आहे. पण यातली कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.